नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 30 मे 2025च्या चालू घडामोडीस म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न पहिला आहे, केंद्र सरकारने AMCA प्रोग्रामला मंजुरी दिली असून त्याचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲडव्हान्स मीडियम कम्बॅट एअरक्राफ्ट असं या AMCA प्रोग्रामला नाव दिलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, वर्ल्ड हंगर डे कधी साजरी करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 28 मे रोजी वर्ल्ड हंगर डे साजरी करण्यात आला। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, वित्त वर्ष 2024-25 मध्ये भारतात किती अब्ज डॉलर FDI प्राप्त झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 81 अब्ज डॉलर 2024-25 मध्ये भारतात FDI प्राप्त झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, DRDO अध्यक्ष डॉक्टर समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 वर्षांनी वाढवला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, डेनियल नोबो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इक्वाडोर या देशाच्या पदी डेनियल नोबो यांची राष्ट्रपतीपदी म्हणून निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, UEFA महिला चॅम्पियन लीगची विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आर्सेनल यांनी UEFA महिला चॅम्पियनशिप लीगचे विजेतेपद जिंकले आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअर पण नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, डेनियल नोबो यांनी इक्वाडोरचे कितवे राष्ट्रपतीपदी म्हणून शपथ घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 48वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ऑपरेशन सिंदूर लोगो कोणी बनवलेला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचा लोगो बनवलेला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू हे राज्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारताची जंगल सफारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे तामिळनाडू देशातील कितवे राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तिसरे राज्य ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, केंद्र सरकारने 2024-2025-26 साठी बाजरीची MSP किती हजार रुपये जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2775 हजार रुपये जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे 13, केंद्र सरकारने 2025-26 साठी कापूस पिकाची MSP किती हजार रुपये जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 8110 रुपये केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, केंद्र सरकारने 2025-26 साठी सूर्यफूल पिकाची MSP किती हजार रुपये जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7721 रुपये MSP जाहीर केली आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 15, कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनिल कुंबळे यांची
निवड करण्यात आले आहेत। मित्रांनो, हे होते 30 मे 2025च्या चालू घडामोडी। असे जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। इथेच थांबूया।